आज 7 फेब्रुवारी म्हणजे रमाई जयंती. रमाई जयंतीनिमित्त मी आज निघाले शक्तिनगरच्या बुद्धविहारात. बुद्धविहारात मला लखनदादांनी बोलवलं, म्हणजेच काय पोलीस भरतीची अकॅडमी चालवणारे लखन कारले सर. यांना प्रत्येकजण ओळखतच असेल. मग बुद्धविहारात गेल्यानंतर प्रतिमेचं पूजन केलं. दिपके सर, नगरसेवक सर सगळेजण होते. प्रतिमेचं पूजन झालं. पूजन झाल्यानंतर पुष्प अर्पण झालं. पुष्प अर्पण झाल्यानंतर मग अजून आम्ही बसल्यानंतर मग आमच्या तिथं गुट्टे मॅडमसुद्धा आलेल्या. गुट्टे मॅडम आल्यानंतर प्रत्येकजण तिथं म्हणजे आनंदानं हर्षून निघत होता. आणि आज होता रोज डे. रोज डेला प्रत्येका मुलीला किंवा त्या मुलानं रोज वगैरे द्यायचं असतं, पण इथं वेगळंच. माझ्या आयुष्यामध्ये वेगळंच काहीतरी घडतं. ते म्हणजे काय माहिती आहे का, सगळ्या महिलांनी मिळून मला रोज दिलेलं. गुट्टे मॅडमांचं भाषण झालं, त्यानंतर माझं भाषण झालं. माझं भाषण म्हणजे काय, टाळ्या वगैरे पडत होत्या, छान वाटलेलं, सगळ्या महिलांना भारी वाटत होतं. आणि महिलांना प्रबोधित करत असताना एक नंबर वाटतं, कारण का रमाई जयंती होती. रमाईने जेवढे कष्ट सहन केलेले ते कष्ट महिलांना सांगितले आणि सांगितलं की आपण सदैव पुढे जात असताना महापुरुषांच्या विचारांना आणि महापुरुषांच्या विचाराचा वारसा सतत सोबतीला घ्यावं. आणि ते गाणं आहे ना, रमाईचा जन्म झाला वाटा साखर पानं, तर ते सगळं काही आमच्या इथं वाटणं चालू होतं. गुट्टे मॅडम होत्या. अगदी म्हणजे सुंदर दिवस गेलेला. सगळेजण मला ओळखत होते, त्यांच्या चर्चा चालू होत्या. मग लखनदादांच्या घरी गेलेलो, नाश्ता केलेला, म्हणजेच खिचडी खाल्ली. आणि खिचडी खाऊन मग नंतर बघितलं तर काय, नाच गाणं तर होणारच हो. रमाई जयंती म्हणजे काय आपल्यासाठी सणच आहे. मग आल्यानंतर बघितलं मुलींनी स्वयंपाकच केला नव्हता, उपाशी झोपणार होत्या. मग त्यांच्यासाठी जरा स्वयंपाक केला आणि मग फोटोशूट केलं आणि आजचा दिवस संपला.